यानंतर मी मंचावरती ज्या व्यक्तीला आमंत्रित करणार आहे, ही व्यक्ती आम्हा कलाकारांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभी असते आणि त्यांना माहिती आहे की मूर्तिकाम करणारा सुद्धा किंवा मूर्तीवरती रंगकाम करणारे सुद्धा हे सुद्धा एक कलाकार आहे. कारण 64 कला आहेत, त्या कलांमधली ही कला आहे आणि कलाकाराच्या मागे खंबीरपणे उभे असणारे अनेक वर्ष आणि अनेक उपक्रम कलाकारांसाठी त्यांनी राबवले. त्यांच्या माध्यमातून अनेक कलाकारांना कोविडच्या वेळेला खूप मदत झाली. असे आमचे सर्वांचे लाडके अभिनेते सुशांतजी शेलार, शिवसेना सचिव, यांना मी विनंती करतो की आपण मंचावर आमंत्रित आहात. संपूर्ण हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली ते लोकमान्य टिळक यांना अभिवादन करतो आणि उपस्थित व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर, आज इथे एक कलाकार म्हणून मी उपस्थित आहे आणि एका मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मी आज इकडे उपस्थित राहिलेलो आहे. त्याच्यामुळे तुम्हा सगळ्यांच्या भावना आणि तुम्हा सगळ्यांच्या ज्या काय अडीअडचणी आहेत या निश्चितपणे एका मंडळाचा कार्यकर्ता म्हणून आणि एक कलाकार म्हणून मी जाणतो. कोविडच्या नावाखाली 2-2.5 वर्ष जवळजवळ आपले सगळेच हिंदू सण हे बंद झाले होते. त्याला खूप अडीअडचणींचा सामना करावा लागला. पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेब यांनी जेव्हा शपथ घेतली तेव्हा आपल्या सगळ्या हिंदू सणांवरचं संकट हे निघून गेलं आणि आपण परत आपले हिंदू सण खूप जल्लोषात आणि उत्साहामध्ये साजरे करायला लागलो. कालसुद्धा आपल्या शिष्टमंडळाने माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना आपल्या प्रोजेक्टविषयी सांगितलं की पर्यावरणाचा ऱ्हास कसा होणार नाही आणि त्याची कशी काळजी घेतली जाईल आणि POPच्या मूर्तीमुळे पर्यावरणाचं कसं नुकसान होणार नाही याविषयीचं एक प्रोजेक्ट जे आपण तयार केलं आहे ते निश्चितपणे कोर्टामध्ये ती बाजू मांडली जाईल आणि मला असं वाटतं की 20 तारखेला आपल्याला निश्चितपणे दिलासा देणारा एक निकाल प्राप्त होईल असा विश्वास मी ठामपणे व्यक्त करतो. आणि आपल्या सगळ्यांच्या पाठीशी गणपती बाप्पा आहेच, आई जगदंबा आहेच आणि सार्वजनिक उत्सव जे आपण साजरे करतो ही आपली हिंदू संस्कृती आहे, हिंदू परंपरा आहे आणि निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या पाठीशी बाप्पाचा आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे ही लढाई आपण निश्चितपणे जिंकू. पुन्हा एकदा एका मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मला इथे निमंत्रित केलं, एक कलाकार म्हणून मला निमंत्रित केलं, त्याबद्दल मी सगळ्या पदाधिकाऱ्यांचे आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुमच्या या लढ्यामध्ये एक कार्यकर्ता म्हणून आणि एक कलाकार म्हणून तुमच्या मी सोबत आहे अशी ग्वाही देतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुशांतजी शेलार साहेब. जे मला इथे सांगायला खरंच फार अभिमान वाटतो की सुशांतदादांनी जे कोविडच्या काळामध्ये आम्हा कलावंतांसाठी जी मदत केली ना, त्यासाठी एकदा जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.